गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे आपला आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सईची ना खूपच गडबड चालली आहे. तर आता आमच्या आंघोळ्या वगैरे आवरल्यात. तर आज मी थोडीशी निवांतच आहे, कारण आज आहे मला उपवास. तर उपवासासाठी मी आज खिचडी नाही करणार. हिचं आहे का? पहिलं थांबा. काय फुगा? हा, सईचा फुगा पहा, दाखव. ओके, हाय कर, से हाय. कारण चला, तर आज आहे मला उपवास. तर मी ना त्या दिवशी ते थोडंसं दूध ठेवलंय ना, तर त्याचंच मस्तपैकी हे करणार आहे, खरवस. आणि आज गूळ टाकून करणार. आज नाही दाखवणार तुम्हाला, नेहमी काय तेच ते. तर गूळ टाकून मस्त बनवणार आहे. आणि मग रुद्राचं म्हणणं आहे की मला चटणी दे शेंगदाण्याची. तर मग काय, पीठ मळलेलं आहे, 4-5 चपात्या करायच्या आणि मस्त त्याला चटणी करते. त्याला ना सगळ्या चटण्या खूप आवडतात. लसणाची चटणी, परत ते वडापाव बरोबर येते ना हिरवी मिरचीचा ठेसा, त्याला बरंच शेंगदाण्याची चटणी, सगळं आवडतं त्याला. तर ना मी तुम्हाला काल सांगायचंच विसरले. तर मी ना फ्रीजला काल काही पण वापरलं होतं, अर्बन वाईपचं किचन क्लीनर. म्हणजे मी काय त्याचं प्रोडक्ट, काय त्या प्रोडक्टचं काय मी प्रमोशन वगैरे नाही करत, पण ना मी ज्यांचे ब्लॉग पाहते ना त्या याचं प्रमोशन करतात. तर मी पण एक मागवलं होतं. तर म्हटलं पाहू, आपलं ट्राय करायला काय हरकत आहे. पण खरंच छान आहे बरं का. किचनवरती वगैरे ना स्टाईलचे सगळे तेलकट डाग आणि टॉयलेट बाथरूममधले नळ वगैरे, स्टीलचे नळ, तर त्याचे पूर्ण क्षार वगैरे ना पूर्ण निघतं आणि फ्रीज पण छान निघतो, क्लीन निघतो. आणि तर आहे, फ्लिपकार्टवरून मागवले ना मी. तर कोणाला लागत असेल तर मागवा. तर चला, आता रुद्रांशला करते चटणी, चपात्या, आणि मला करते खरवस. तर भेटूया थोड्या वेळाने. तर रुद्रांश गेला शाळेत. पाऊस चालूच आहे, रिमझिम 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 चालूच आहे. तर तो गेला शाळेत. त्याला शेंगदाण्याची चटणी आणि चपाती दिली. पण हा, पाऊस येतो, शेमध्ये पाऊस येतो. पण आता संध्याकाळी काहीतरी मस्त छान बनवते, चमचमीत असं. तर मी पण तो खरवस केला होता, तर त्यातला थोडासा खाला. आणि काल देवापाशी प्रसाद भेटलेला, केळी ना, तर ते पण एक खालं. पण आता काय झालं ना, सगळं असं गोड 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 गोड. तर असं वाटते काहीतरी तिखट खावं, पण आता नाही खाता येणार लगेच. हो, पाणी. तर संध्याकाळी चाललंय, म्हटलं पावभाजी बनवावी, कारण आहे मटेरियल त्या दिवशी बाजारातून आणलेलं, तुम्हाला सांगितलंच. तर बनावं असं वाटतंय. तर आता भांडी वगैरे झाल्यात, बाकीचं आवरते. आणि मग मला वाटतंय संध्याकाळी पावभाजीच करावी. त्यासाठी गावात जावं लागेल, पाव आणावे लागतील, पावभाजी मसाला पण आणावा लागेल. तर पाऊस उघडतोय का नाही काय माहिती, सारखं चालूच. मी कपडे धुतले, हा पाऊस पाऊस, सईला टेन्शन आले. सई म्हणती पाऊस पाऊस पाऊस. हा ना, कपडे पण नाही वाळत. आणि म्हणजे वाळतात तशी, काल वाळली होती, पण कालच्यापेक्षा आज जास्त सारखा चालू आहे कंटिन्यू. आणि सरीवर सरी येतात पटपट, कधी कधी जास्त जोरात येतात, किंवा अशा हळूहळू रिमझिम रिमझिम, नाही का आपण तो बुरबुर बुरबुर, ते सारखी चालूच आहे. तर मी आज गुळातला खरवस केलता, तर दाखवते तुम्हाला. तर पहा, मी खालाय काही, आणि असा गुळ टाकून केला मी आज. छान झालता. आता थोडासा आता सईला पाहते खाती का. त्यांनी काही सकाळी नाश्ता केला मुलांनी, रात्रीची थोडीशी खीर होती, त्यांना खीर खूप आवडते, तर मग ती खीरच त्यांनी नाश्त्याला खाली. तर आता पाहते सई खाती का, आणि मग नंतर यांना ठेवते. तर सई पहा कशी फुगा फुगवती. त्या फुग्याला आहे एका ठिकाणी बेळ. तिला मी म्हणते नको फुगू, किंवा सकाळपासून तिचं चाललंय फू फू फू, पण फुगा काय फुगत नाही. तुझा आहे? हो, तुझाच आहे. खिशात ठेवती, पहा बरं का, खिशात ठेवती.
तर सई आज कशी दिसते सांगा. सईने आज घातली पठाणी दादाची, माझ्या रुद्रांची लहानपणीची. कशी आहे सई? शर्ट कसं आहे सई? पॅन्ट पण दादाचीच आहे. तर सईला आहे ना जास्त कपडे दादाचेच असतात. छान आहेत सगळे म्हणजे त्याचे कपडे. अरे अरे शायू. तर हे पहा, रुद्रांशने सकाळी मला हे छान असं फुलं आणून दिलं. म्हटलं पप्पाला बाय. तर माझ्या लक्षातच नाही राहिलं, मी ते ठेवलं होतं. तर आता देवापुढे ठेवते. सईधर कुठं ठेवायचं? बाप्पाला. हां, तर पावभाजीचं मटेरियल काढलंय मी. आता फायनली संध्याकाळी असणार आहे पावभाजी. तर चला मी आज दाखवते तुम्हाला मी कशी करे. प्रत्येकाची पद्धत ही वेगळीच असती. तुम्हाला तुमची पद्धत आवडणार, मला माझी पद्धत. पण पावभाजी मी छान करते असे सगळेजण म्हणतात. कारण आपल्या सईच्या बड्डेला पण मी ना 40-50 लोकांची तर पावभाजी नक्कीच केली ती एकटीने. तर हा इथं वरती टोप आहे, दिसला का? ह्या टोपात ना अर्ध्याच्या वरती म्हणजे बराच मोठा टोप आहे तो. तर तेवढं केली होती. पण पहा, शिवाय एकटीने मला आता जमायला लागले चांगल्यापैकी स्वयंपाक. तर चला आता मी काय करते, याच्यात बटाटे घेतलेत. हां हो देते. तर मग आता ह्या ज्या भाज्या आहेत ना, फ्लावर मी सेपरेट मीठ टाकून उकडून घेते. आणि मग बाकीचं शिमला, टोमॅटो, वाटाणा आणि बीट पण आहे. तर हे सगळं याच्यात उकडते. तर मी साल वगैरे नाही काढत, असंच उकडायचा ना. अशी साल काढायची कशाला, आता डबल हे करायचं. उकडलं उलटं चांगली निघते. तर चला करते कट. इथं आपली सई माव खातीये चीक. तिची झोप वगैरे झाली, म्हटलं तिला द्यावं चीक खायला. तर कसा आहे सई? हो का? कसा आहे? अरे वा वा, आवडला ना तुला? तर फिनिश करणार ना? अरे वा वा, कर फिनिश. खा. मी काम करू? खावा. तर आता मी घेतली पावभाजीची कटिंग करायला. कटिंगचं खूप राहतं याच्यात ना. तर मग हे फ्लावरचे ना मी मोठे तुकडे केले होते अगोदर आणली तेव्हा. तर आता छोटे तुकडे करून ह्या टोपातच हे करते, मीठ टाकून उकडून घेणार आहे. कारण मी नेहमी असंच करते, सेपरेटच मीठ टाकून उकडून घेऊन ते पाणी धुवून टाकते नंतर. आणि आता हे कटिंग लवकर आवडते, कारण रुद्रांशला पण शाळेत आणायला जावं लागेल. पाऊस येत असेल तर छत्री घेऊन. कारण मग ते बाबा आणतात, पण मग 2 पोरं त्यांना पण जमतं की नाही, म्हणून मग पाऊस असल्यावर मी जाते आणायला. नाही तर तसे ते घेऊन येतात. तर मग आता यामध्ये घेतला आहे वाटाणा. त्या दिवशी सोलला होता सहिनीन मी, तर त्याला थोडे काही मोड आलेत. तर हे शिमला मिर्च पण घेते, जरा छोटी ठेवली, म्हटलं भाजीला होईल. आणि ही अशी छोटी नाही एकदम, म्हणजे असे मोठेच पीस करते. कारण आता काय ते कुकरमध्ये शिजणारच आहे, त्यामुळं काय लई छोटे नाही करत बसत मी. असे मोठे शिमला मिरचीचे तुकडे केले आणि ते पण डब्यामध्ये टाकले. आणि काही जण गाजर नाही टाकत किंवा काही टाकत पण असतील, पण मी टाकते. कारण कसं आहे, तसं खाणं होत नाही ना. तर मग असं मुलांचे. आणि तर हे टॉमॅटो पण मी एकच टॉमॅटो, नंतर मी टॉमॅटो एक कट करून टाकणार आहे, त्यामुळे मी अगोदर भांड्यामध्ये 1 टॉमॅटो टाकला आहे. तर गाजर पण मी कट केलं, बीट पण कट केलं. आणि माझ्यानंतर लक्षात आलं की बिठावरची सालच नाही काढली. तर मग मी आता ती साल काढते. आणि परत मी ते बीट धुतलं नव्हतं, तर मग मी सगळे भाज्या धुवून घेतल्या. आणि आता लागेल तेवढं पाणी ठेवलं आणि कुकरमध्ये आता लावून ठेवून देते. कारण आता जायचं रुद्रांशला आणायला. तर मी चालले रुदूला आणायला. तर बॅग घेतली, कारण गावात पण जायचे म्हटलं, मग चालले तर पाव घेऊन यावे. तर चालले होते, तर रोडला पहा किती पाणी साचलेलं आहे पूर्ण. बघा,
तर मग कसं मुलांना यायला इथून हेच होतं. पण आले मग मी बेकरीमध्ये पाव घेतले आणि डायरेक्ट गेले रुद्रांच्या शाळेत, त्याला घेऊन आले. तर आल्यावरती त्याचं आवरलं. तर कुकर अजून गरमच आहे. आता हे थंड पडून देते जरा. फ्लावर एकत्रच करते, धुवून पाणी टाकून दिले. तर नंतर थंड झाल्यावरती मग ते मिक्सरला याचं वाटण करून घेते. वाटण म्हणजे पूर्ण हे नाही, थोडंसं असं हे असं फक्त थोडंसं नॉर्मल अर्धवट, काही बारीक किंवा काही असं थोडं मोठं असं. मग रुद्रांश शूट घेत होता पहा माझं. तर हे पहा इथं तयार आहे आपली पावभाजीची ग्रेव्ही. म्हणजे असं ते बारीक केलं. तर इथं लसूण आणि आलं आपल्या मनाने जसं आपल्याला हवं आहे तसं, काहींना कमी आवडतं त्यात किंवा काहींना जास्त. तर वाटण करून घेतलं. कांदा कापला. इथं कढई ठेवली आहे तापायला. तर चला सुरुवात करूया पावभाजीला. तर आधी ह्या कढईमध्ये तेल टाकले आणि नंतर वरून मी बटर टाकले. बटर नसेल तर तूप पण टाकते, पण तेलातच बटर किंवा तूप टाकायचं, कारण मग ते पूर्ण जळत नाही ना, असं नाही तर लगेच जळतं तूप बटर. तर दोन्ही मिक्स टाकलं मी. नंतर जिरे टाकले. बघा जिरे चांगले फुलले. आणि मग नंतर कांदा टाकला. मी लगेच मसाले नाही टाकत, कारण आहे ना ते मसाले ना लगेच करपतात खाली. म्हणजे मला असं खूप वेळा अनुभव आला आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असं, पण मी ना असं म्हणजे अनुभवातूनच शिकले. अगोदर पाहायची, जर पटकन मसाले टाकले ना किंवा आलं लसूणची पेस्ट जरी टाकली ना तर ते खाली लगेच लागायची. तर मग कांदा मी चांगला परतून घेतला. मऊ झाल्यावर मग त्यात टोमॅटो कट केलेले टाकले आणि मग आता ते पण मी चांगले शिजून देते त्यात. तर पहा हे पण चांगले शिजलेत. तर आता याला ना मध्ये असं मी एक गोल करते, म्हणजे त्यात हे टाकायला आपल्याला थोडंसं तेल टाकून, म्हणजे आता फक्त नॉर्मल थोडंसं तेल टाकणार आणि मग त्यात आपले घरगुती मसाले म्हणजे जे टाकायचे ते टाकणार. तर अगोदर मी आपला हा घरचा मसाला टाकला आणि धने पावडर, थोडीशी हळद आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आपल्या अंदाजानुसार टाकायचा. मी जे नेहमी अंदाजावर टाकते तसंच टाकलं आणि हा पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा. आणि मग याच्यानंतर मी आलं लसूणची पेस्ट टाकते, कारण ती पण आहे ना लवकर टाकली का पहा खाली लागते. पण आता बघा कढईला काहीच लागलेलं नाही. तर मग ते जरा मिक्स केलं, त्याचा कच्चा पण जाऊन दिल्यावरती मग हे बारीक केलेल्या भाज्या त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. आणि आपल्याला म्हणजे जसं हवी किंवा घट्ट, काहींना खूप घट्ट पातळ, पण आम्हाला पण थोडी मीडियमच आवडते, कारण पावाबरोबर खाता पण आली पाहिजे ना. तर जसं हवं तसं मी त्यात पाणी ॲड केलं आणि शिजायला थोडंसं लागतंच पाणी, आणि जरा जास्त शिजल्यावर छान लागते ती. तर आता हिला जरा शिजून देते आणि तोपर्यंत कोथिंबीर वगैरे कट करून घेते. तर इथं पावभाजी झाली रेडी. तर कोथिंबीर टाकते मी त्याच्यावरती आणि जरा अजून 5 मिनटं शिजून देते. तर तोपर्यंत भाजी शिजत होती तोपर्यंत मी सलाड कट केलं. कांदा पण ह्या चॉपरमध्ये चांगला कट होतो. हे चॉपर ना आता 3 वर्ष झाली मी यूज करते, चांगलं आहे. तर हे घरगुती तूप मी बनवते आता, म्हणजे मी बनवलेले 2-3 वेळा बनवले. तर ते नंतर असं वरून टाकते, टेस्ट छान येते त्याने. आणि तुपातच मग पाव पण गरम करून घेते. पाव पण रेडी आहे, भाजी पण रेडी आहे. तर चला तर घेऊया जेवण करायला. तर तुम्ही पण या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.